जात-पात धर्म सोडून राजकारण जात-पात धर्म कधी मी पाळला नाही, काही नाही. मधल्या काळात लाता मारून टाकण्याचा प्रयत्न झाला तरी मोकळ बोलतो म्हणजे साखर जाऊन भांडण लावायचं मला लागतो तसं कार्यक्रम सरळ जे आहे ते इथं जे ठीक आहे, इथं जे सर्वांनी एकत्र येऊन आपले कर्तव्य पार पाडावे ते एकच विलन असं करू नका. काल तुम्ही काही जणांनी नगर परिषदेचेच महाराजांनी गेलं माझे काही तुले सहकार्य माहित नाही गेलो मी आपल्या कर्तव्याशी थांबले तरी कुठल्याही विषयात मी एक शब्दाने बोललो नाही आणि मला माहित होतं की आज संभाजी येणार आहे त्यामुळे इथं बोलायचं मध्ये अनेक वर्ष प्रल्हाद सुरवसे अनेक वर्ष ज्यांनी लढा दिला माझे सहकारी इथं उपस्थित सर्व सकल मराठा समाजातील सन्माननीय प्रतिष्ठित नागरिक बंधू, खर तर कर्तव्य पार पडल्यानंतर सत्कार घ्यायचा नसतो आणि त्यामुळं मी कडबाने साहेबांना म्हणत होतो की पण सत्कार नको, आपण बसू, बैठक घेऊ, बोलू, चर्चा करू. आणि जे अनेक दिवसापासून म्हणत आहोत, अनेक वर्षापासून म्हणत आहोत, एक वातावरण पुन्हा एकदा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जे वातावरण होतं ते महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिलं. मधल्या काळात थोडस काही कारण नसताना काही गोष्टी झाल्या तर त्या होऊ नये त्याची चर्चाही करणं उचित नाही, कारण आपण आता तो सगळा टप्पा गाठून पुन्हा सर्व समाज एकत्र येऊन त्या समाजातल्या ज्या काही अडचणी सोडवण्यासाठी आपण सर्वजण ही खरी गोष्ट आहे की 2017ला पहिल्यांदा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मराठा समाजासाठी जागा देण्याचा विषय चर्चेला आला आणि जागा आपणच बघावी, आम्हाला सांगावी आणि ती आम्ही द्यावी अशी चर्चा त्यावेळी झाली. अनेक जागा बघत असताना ही जागा ठरवली, मग काही जण 3 नको म्हणली, दुसरी 3 नको म्हणली, तिसरी या जमलं. शेवटी वैजनाथराव याला साक्षीदार आहे, ते म्हणले की आम्हाला औद्योगिक वसाहतीतील पंडित दीनदयाल उद्यान होतं ही जागा, ही नगरपालिकेची जागा होती. पण मधल्या काळात तिथे औद्योगिक वसाहती ती नेमकी कोणाच्या नजरेत राजाभाऊ माफ करा पण भैयाच्या माझ्या नजरेत पहिल्यांदा तुमच्या कोणाच्याच नव्हती, तुमच्या आम्ही येऊ लागलो हळूच म्हणले की राजाभाऊचा प्लॉट. मग तो वेगळ्या प्रयोजनासाठी होता, त्यावेळेस असा विषय नव्हता की नगरपालिकेने प्लॉट द्यावा, इथपर्यंत मर्यादित विषय होता. नगरपालिका कुठला जेवढे आहेत तेवढे तुमच्या समोर ओपन स्पेस ठेवले बघा या. हा विषय तसा नव्हता, हा विषय आमच्या दृष्टीने, माझ्या दृष्टीने, वैयक्तिक माझ्या दृष्टीने एक आत्मीयतेचा विषय होता की जे कुठेच महाराष्ट्रात घडलं, मराठवाड्यात सोडा महाराष्ट्रात कुठं घडलं नाही की एक निवडून आल्यानंतर आपली आभार असणार करतात ती आपल्या कामातून परतफेड करणं जे असतं ना. अनेक वर्ष आपण सर्वांनी माझ्यावरती अतिव प्रेम केलं. मधल्या काही वर्षाचा 2-3 वर्षाचा विषय सोडला तर तुम्ही जेवढा जीव लावलाय त्याचे शेवटी माझ्यावर उपकार आहे. मध्ये 2-3 वर्षामध्ये काय झालं त्याच्यामुळं माझं कर्तव्यात बदल होऊ शकतो. मी ज्या गोष्टीत बांधल्या गेलेलो त्या बांधलेल्या गोष्टीत मी बदल कधी करू शकतो.
की जात पात धर्म सोडून राजकारण, जात पात धर्म कधीच मी पाळला नाही, काही नाही. मधल्या काळात लाता मारून टाकलायचा प्रयत्न झाला तरी मोकळं बोलतो, म्हणजे टाकायला जाऊन भांडण लावायचं महाराज आपलं तसलं कार्यक्रम नसतो. सरळ जे आहे ते इथं जे ते इथं आहे, इथं जे इथं आहे. पण मी गेलो मी आपल्या कर्तव्याशी ठाम राहील. तरी कुठल्याही विषयात मी एक शब्दाने बोललो नाही आणि मला माहित होतं की आज संभाजी येणार आहे, त्यामुळे इथं बोलायचंच नाही. पण आज मी सांगतो, अनेक जणांनी नगरपालिकेचे आभार मानले. नगरपालिकेचे आभार मानायला पाहिजे, पण ही जागा नगरपालिकेची नाही साहेब, तरी साहेबाची ही जागा नगरपालिकेची नाही आहे. ही व्यक्तिगत राजेंद्र सोनी यांची 28 गुंठे जागा आहे, जी मी घेऊन आपल्या सगळं मराठा समाजाच्या तिथं मराठा भवन आणि विद्यार्थी आणि विद्यार्थिनीसाठी हॉस्टेल, शैक्षणिक वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी बिल्डिंग आणि समाज उपयोगी कार्यक्रम तिथं व्हावेत यासाठी ती जागा दिली गेलेली. आता ती फक्त वैचारिक विरोध असतो, राजकीय विरोध असतो, तो महाराज ठेवावा. पण शेवटी आपल्या शहराच्या विकासाचा संबंध, आपल्या समाजात सर्वांनी एकत्र येऊन आपले कर्तव्य पार पाडावे. ते एकच विलंब असं करू नका. काल तुम्ही अभिनंदन काही जणांनी नगर परिषदेचेच फक्त अभिनंदन महाराजांनी केलं. माझे काही तुझे सहकार्य त्यांच्या जमिनीचे मॅटर पण निकाली काढून दिले त्यांच्यासारखी. पण त्यांनी नगर परिषदेच हे वातावरण थोडस बदललं. हे मी केलं. आता समजा मी केलं, मी नाही केलं, मी काय म्हणतोय हे नियती नाही. महाराज त्याच्यावर लाईव्ह मला काय शेवटी आपण सर्वांनी चांगल्याला चांगलं, वाईटाला वाईट म्हणलं. त्यावेळेस वातावरण तसं झालं होतं, गैरसमज झाले होते, भावनिक वातावरण होतं. त्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या म्हणजे लोकसभेपासून आमचे वर पासे सगळे तुमचे लोकसभेच्या निवडणूक जरा मी जास्तच लोड घेतला होता लोकसभेचा. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टी घडल्या. आता त्या घडल्या त्या संपल्या. आता नव्यानं आपल्याला या ठिकाणी आपण सर्वांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन त्यांच्या विकासामध्ये प्रत्येक जाती धर्माचं योगदान असलं पाहिजे, असं काम या निमित्तानं माझी अपेक्षा आहे. आणि मला नक्कीच खात्री आहे की आपण फक्त आज आपल्या समाजासाठी झालेलं हे शैक्षणिक मंदिर उभं करण्या इतपत आपलं काम नाही, तर पुढे सुद्धा अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्याला इतर जणांसाठी सुद्धा उभ्या करायच्या, त्या सुद्धा त्याच्यासाठी सुद्धा आपलं योगदान राहावं. शेवटी एवढंच सांगतो की जर समजा माझ्यासारखा व्यक्ती लोकप्रतिनिधी म्हणून चुकला तर तुम्हाला माझ्या तुमच्या सगळ्यांच्या जवळजवळ घरचे संबंध असल्यासारखे आहेत. नितीनची एवढी मी त्याच्या घरी, ते माझ्या घरी कितीदा जेवलाय त्यालाही सांगता येणार नाही, मलाही सांगता येणार नाही. पण मध्ये आम्हाला लाखोळी त्यांची पण मिळालीच आहे मित्र म्हणून, तसं काय नसतं त्याला काय. पण अशा परिस्थितीत आपण सगळ्यांनी आता तो विषय बाजूला ठेवला. राजकीय विचारधारेचा विषय जिथे येईल, निवडणूक, माझं काम काय, मी खरं सांगतो मी राजकारणच असं केले म्हणून मी इथपर्यंत पोहोचलोय. निवडणूक लागली, राजकारण संपलं, मतदान झालं, राजकारण संपलं, निकाल लागला तर विषय पुन्हा राजकारण, पुन्हा निवडणूक आली आहे ना. हे एक वातावरण आपल्या इकडे झालं पाहिजे आणि ते वातावरण नक्कीच आपल्याकडे फार दृढ होतं. त्याचा आणखी निवार पक्क करायचं आहे जाधव साहेब आपल्याला. तुमच्यावर जीव विमानानं सांगावंच वाटतं की झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी ह्या तात्पुरत्या असतात, आंदोलन तात्पुरते असतात. एखाद्या बद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते,
आज ना उद्या खरं काय ते कळतच. त्याचमुळं मी 1.5 वर्ष शांत होतो. का तर माझा नियतीवर फार विश्वास. मी जर माझी नियत साफ आहे सगळ्या बाबतीत, तर आज ना उद्या माझ्या बाबतीत गैरसमज झालेला जो आहे समाजामध्ये, ती नियतीच दुरुस्त करून देणार हे मला माहिती आहे. म्हणून आज हे सगळं नियतीने घडवलं. आणि आपण अतिशय चांगलं तिथं असं मराठा भवन आणि इतर शैक्षणिक क्षेत्रातल्या वास्तू उभा करू. आणि दुसरीकडे होण्याच्या अगोदर आता सारथी करतो, सारथी बऱ्याच ठिकाणी करतात, तालुक्याच्या ठिकाणी आणखी तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे सारथीचं. पण आपण तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी सरकार जे करत आहे त्याच्यापेक्षा चांगलं आपण आज या 28 गुंठ्यामध्ये येणाऱ्या काळात तिथे या वास्तू उभ्या करणार आहोत. आणि त्या वास्तूची एक एक बीट रचेपर्यंत आणि ते उपयोगी येईपर्यंत मी स्वतः ह्याच्यात लक्ष घालून कुठल्याही गोष्टी करणार नाही. ही जबाबदारी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने मी स्वतः माझ्या. त्यामुळं मी काहीतरी दिलंय, मी काहीतरी असं माझं कर्तव्य. शेवटी मी लोकप्रतिनिधी आहे. लोकप्रतिनिधीच्या निवडणुकीमध्ये कुणी विरोध केला असेल, कुणी नाही केला असेल, पण शेवटी निवडून आल्यानंतर तो लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघाच्या सर्व जनतेचा असतो. मतदान दिलं नाही त्याचा नाही, आणि ज्यांनी दिलंय त्याचाच लोकप्रतिनिधी असं नसतं. लोकप्रतिनिधीची व्याख्या मला दिलंय त्यांनी, नाही दिलंय त्यांनी, त्याची लोकप्रतिनिधी. त्यामुळे ही वास्तू सरकारच्या पैशांनी किंवा इतर यांनी होत नाही. तर आपली जी भावना आहे या समाजाप्रती, आपल्या या भागामध्ये एकूण समाजामधले जे अल्पभूधारक ग्रामीण भागामध्ये जे आम्हाला माहिती आहे, त्यांचे आमचे संबंध आहेत, मला तर माहितच आहे, नेहमीचे संबंध आहेत. त्या पुढच्या पिढीला इथं आज घडवण्यासाठी एक फार मोठं, आपण मराठा भवन जरी म्हणलं तर ते एक शैक्षणिक मंदिर होणार आहे. आणि मंदिराच्या वैद्यनाथाच्या शेजारी जे शैक्षणिक मंदिर होत आहे त्याचा एक आगळा वेगळा मला आनंद आहे. हे सगळं पार पाडत असताना काल राजाभाऊचा चेहरा नाही जणांनी म्हणजे आंदोलन केलं. वैद्यनाथराव भैया आणि म्हणजे यांनी सुद्धा फार पुढे येऊन की हे व्हावं. माझी सुद्धा इच्छा होती की हे व्हावं. कुठेही बघा, ठीक आहे, आपल्याला घ्यायची नगरपालिकेची नाही आवडत ना, जी आवडेल, बरोबर. हा भैया हा शब्द मला, मी यांना म्हणलं की जी आवडेल, म्हणजे हा शब्द मला, जी आवडेल ती आपण द्यायची आणि विषय संपवायचा. आज ती केलाय. पुढचं काम आहे आपल्याला हाती घ्यायचंय लवकरच. ते आपण सर्वांनी घ्यावं. सर्वांचं योगदान त्याच्यात असावं. अनेक आंदोलनामध्ये जसं योगदान होतं सर्वार्थाने समजलं ना, तसं इथं पण करावं लागणार. तर गेलं सगळे सर्व अर्थाने जबाबदारी सुद्धा घ्यावी लागेल. आणि मला वाटतं की एक आदर्श आपण उभ्या महाराष्ट्राला दाखवून देऊ. हे इथं एक मराठा भवन आणि शैक्षणिक मंदिर मराठा समाजाचं आहे की जे 18 पगड जाती धर्माच्या सर्वांनी एकत्र येऊन, हे उदाहरण फार लांब नाही, 1-1.5-2 वर्षातच आपण काम पूर्ण संपू अशा पद्धतीनं हे आपल्याला जबाबदारी हाती घ्यायची आहे. आपण सर्वजणांनी ती घ्यायची आहे एवढी मी विनंती करतो. मित्रवर्याने कुठे मध्ये मित्रांनी पण आम्हाला लय शिव्या दिल्या, त्याची काही अडचण नाही. त्यांनी ते प्रयत्न करावेत आणि शिवरायांचं स्वराज्य म्हणजे हेवा वाटावा असं स्वराज्य, त्या शिवरायांच्या स्वराज्याच्या आधारावर काही देशातलं संबंध आपलंच नाही तर काही देशाचे कामकाज, शिवरायांच्या स्वराज्याला अभिप्रेत असणारं कामकाज काही देश आजही करत नाही. मला एक गोष्ट सांगायची आहे, ज्यावेळेस या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या देशाला, जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही देशाला घटना देण्याच्या विषयाची जबाबदारी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर आली. त्यावेळेस त्यांना एका पत्रकारांनी विचारलं की एवढा मोठा देश, एवढे राज्य, एवढ्या भाषा, एवढं सगळं तुम्ही घटना लिहिणार कशी?
या देशाला घटना देणारच कशी. ते म्हणले माझ्या समोर शिवरायांचं स्वराज्य असल्यानंतर घटना द्यायला आणि घटना द्यायला काहीही वेळ लागणार नाही. आणि काही इतिहासात आहे, म्हणजे मी काही वेगळं हवेतलं बोलत नाही, हे संदर्भ आहे. आणि असं हे स्वराज्य मधल्या काळामध्ये कुठेतरी त्या गोष्टीला डाग लागायचा प्रयत्न होत होता, सगळीकडूनच होता, एका बाजूला होत असताना आता मात्र ते होऊ द्यायचं नाही. तेवढाच आपण संकल्प आज हाती या ठिकाणी घेऊ. आणि हे संकल्प घेत असताना हे मराठा भवन आणि शैक्षणिक मंदिर पूर्ण करण्याचा संकल्प सुद्धा मी शिवरायांच्या आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी माझ्यावर जबाबदारी घेतो. म्हणजे आपण सगळे आला छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात जे वातावरण होतं तेच वातावरण महाराष्ट्रात अनेक वर्ष राहिलं. मधल्या काळात मात्र काही गोष्टी झाल्या, त्याची चर्चा आता होऊ नये. मराठा भवनाचा विषय माझ्या दृष्टीने आत्महत्येचा विषय होता. तुम्ही माझ्यावरती प्रेम केलं, मधल्या काही 2-3 वर्षाचा विषय सोडला तर तुम्ही जेवढा जीव लावला त्याचा माझ्यावर उपकार आहेत. मधल्या 2-3 वर्षात काय झालं त्यामुळे माझ्या कर्तव्यात काही बदल होऊ शकला नाही. मी जातपात धर्म सोडून राजकारण केलंय, पण मला लाथा मारून हकलण्याचा प्रयत्न झालाय, असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार धनंजय मुंडे यांनी केलंय. आमदार धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने मराठा भवन उभारणीसाठी तब्बल 28 गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मराठा भवनाला जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा युवा मंचकडून आमदार धनंजय मुंडे यांचा सत्कार आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी त्यांनी आपल्या मनातील भावना तिथे बोलून दाखवल्या आहेत. जे काही आहे ते समोर आहे. टाकाला जाऊन भांड लपवायचा स्वभाव माझा नाही. डोक्यात आहे ते ओटावर आहे, जे ओटावर आहे ते डोक्यात आहे. आपण मराठा समाजाला दिलेली जागा संपूर्ण डेव्हलप करून देणार आहोत. परळीत होत असलेल्या एग्रीकल्चर कॉलेजचे काम पुढच्या 50 वर्षाचा अंदाज घेऊन केलं जात आहे. तसाच पद्धतीने हे मराठा भवन असणार आहे. या आधीही अनेकदा बैठका गार्डनमध्ये घ्याव्या लागत होत्या, ते मला बघवत नव्हतं, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. झालेल्या वेगवेगळ्या गोष्टी या तात्पुरत्या असतात. आंदोलन तात्पुरतं असतात. एखाद्याबद्दलची चुकीची भावना तात्पुरती असते. आज ना उद्या खरं काय ते कळतच असतं. त्यामुळे मी 1.5 वर्ष शांत होतो. माझा नियतीवर फार विश्वास आहे. माझी नियती साफ राहिली तर माझ्या बाबतीत जो गैरसमज झाला आहे तो नियतीचं दूर करून देणार आहे, हे मला माहिती आहे. म्हणून आज हे सगळं नियतीनं घडवलं आहे. तालुका स्तरावरील 28 गुंठ्यावर हे पहिलंच मराठा भवन असणार आहे. या वास्तूची एक वीट रचेपर्यंत तसेच ते पूर्ण होईपर्यंत कुठल्याही गोष्टीची कमी पडणार नाही, ही जबाबदारी आपल्या आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीनं मी व्यक्त करतो, असंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. लोकप्रतिनिधीच्या निवडणुकीत कोणी विरोध केला असेल, शेवटी निवडून आल्यावर तो लोकप्रतिनिधी त्या मतदारसंघातील सर्व जनतेचा असतो. समाजामधील अल्पभूधारक असलेल्या नागरिकांसाठी हे मराठा भवन म्हणजे शैक्षणिक मंदिर होणार आहे, याचा मला आनंद आहे. यावेळी याची जमीन देण्यात आली आहे. त्यांनी धनंजय मुंडे यांनी केलेल्या मदतीचे आभार व्यक्त केले आहे. राजकीय वैचारिक विरोधात असावा, पण शहराच्या विकासासाठी, समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन आपलं कर्तव्य पार पाडावेत. नाहीतर एकच विलन असं करू नका. शेवटी आपण सर्वांनी चांगल्या आणि वाईटलं म्हटलं तर वाईट पाहिजे. त्यावेळेस वातावरण तसं झालं होतं, गैरसमज झाले होते, भावनिक वातावरण होतं. लोकसभा निवडणुकीचा जास्त लोड घेतला होता. आता नव्याने आपापल्या ठिकाणी आपण सर्वांनी सर्व जाती धर्माला सोबत घेऊन या विकासामध्ये प्रत्येक जाती धर्माचं योगदान असलं पाहिजे, असं काम करायचं आहे, असंही धनंजय मुंडे म्हणालेत. यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. आणि आतापर्यंत मराठी जनता, आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.